ग्रामस्थांच्या हक्कासाठी आमरण उपोषणास प्रारंभ। जिल्हाधिकाऱ्यांच्या ठोस कारवाईशिवाय माघार नाही। चिपरी तालुका शिरोळ येथील गायरान गट क्रमांक 366 संदर्भात झालेले बेकायदेशीर आदेश रद्द व्हावेत यासाठी आजपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे। जिल्हाधिकाऱ्यांकडून ठोस व लेखी स्वरूपात कारवाई झाल्याशिवाय आमरण उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे। ग्रामसभेच्या निर्णयानुसार सरपंच तथा प्रशासक सो दीपिका नितीन परीट व विश्वजित कांबळे, कुणाल कांबळे, अमीन अथनीकर, मुसाफ फकीर सो स्वप्नाली कांबळे, सुनील कांबळे, विशाल कांबळे, अमोल मरळे, आकाश बेडगे यांनी आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे। उपोषणाच्या पहिल्या दिवशी नायब तहसीलदार विलास भिसे तसेच गट विकास अधिकारी विजय परीट यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली। शासनाकडे मागण्यांची माहिती पाठवून योग्य तो अहवाल सादर करण्यात येईल असे आश्वासन दिले। मात्र ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्यांबाबत कोणताही ठोस निर्णय अथवा लेखी आदेश न मिळाल्याने उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय उपोषणकर्त्यांनी कायम ठेवला आहे। उपोषणकर्त्यांनी स्पष्ट भूमिका घेत सांगितलं आहे की गायरान गट क्रमांक 366 मधील गावच्या हक्काच्या जमिनीबाबत जिल्हा प्रशासनाने तात्काळ निर्णय घ्यावा। केवळ आश्वासने नव्हे तर प्रत्यक्ष कार्यवाही आणि लेखी आदेश मिळाल्याशिवाय आमरण उपोषण मागे घेतले जाणार नाही। यावेळी उपोषणस्थळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी माजी सरपंच, माजी उपसरपंच, विद्यमान व माजी सदस्य, युवक मंडळे, महिला बचत गट तसेच विविध सामाजिक संघटनांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे। ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांची एकजूट पाहता चिपरी गावच्या हक्कासाठीचा हा लढा अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे संपूर्ण गावचे लक्ष लागले आहे। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।